नमस्कार मंडळी. तर आजची आपली रेसिपी असणार आहे पारंपरिक पद्धतीने कैरीचे लोणचे. तर ते कसं बनवायचं ते आपण अगदी टिप्स आणि ट्रिक्स सोबत बघूयात. सर्वात पहिले तर गावातून कैऱ्या स्वच्छ धुवून आणि त्याच्या फोडी करून आणल्यात आणि त्यानंतर आपण त्याला स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचे. या फोडी पुसताना आपल्याला कोरडाच कपडा घ्यायचा आहे. पाण्याचा अंश पण या लोणच्याला लागला नाही पाहिजे. एक एक करून सर्व फोडी आम्ही इथे पुसून घेतल्या आहेत. कैऱ्या पुसून झाल्या की आपल्याला त्याला हळद आणि मीठ लावून एका कपड्यात बांधून ठेवायचं आहे. जसं की तुम्ही बघू शकता. मस्त आपली कैरी लोणचं छान होणार आहे. कैरी खूप छान आहे. गावठी कैरी आणलेली होती आणि गावठी कैरी म्हटली का छोटी येते ताई, मोठी कैरी नाही येत. तर लोणचं त्या कैरीचं लोणचं पांढरं शुभ्र निघतं आणि खूप छान लागतं. तर आज आम्ही ना 2 किलो कैऱ्या आणल्या होत्या. म्हणजे 2 किलोमध्ये ना तरी 20-25 कैऱ्या छोट्या बसल्या होत्या. पण मग आम्हाला मागच्या वर्षीचं वन होतं त्याच्यामुळे आता थोडंसं केलेलं आहे. नाही तर माझं लोणचं जास्त असतं. पण नवीन काहीतरी दरवर्षी थोडं खायला आवडतं म्हणून चला काहीतरी थोडी नवीन करू म्हटले आता पण लोणचं. आणि ऐक आता आहे ना मी ना रात्री ना आम्ही थोडं बाहेर कार्यक्रमाला गेलो, उशीर झालता ना त्याच्यामुळे तुम्हाला हे दाखवता नाही आलं. कारण रात्री 10च्या पुढं आम्ही केलेली प्रोसेस. तर मी ना रात्री 10 वाजता 2 चमचे आहे ना मीठ, बारीक मीठ टाकलं होतं आणि 1 चमचा हळद टाकली होती. मस्त चोळून घेतलं होतं आणि एक जीव केला होता. आणि आता आपलं आहे ना ते चोळून घेतल्यानंतर एक खाली चाळण ठेवली होती आणि चाळणी खाली पण एक वाटी ठेवली होती. म्हणजे हे असं बांधून घेतलेलं होतं पूर्ण आणि ते गथुडं आहे ना चाळणीत ठेवलं होतं. मग ते पूर्ण एवढं वाटीभर पाणी निथळलं त्याचं. आणि मग पाणी निथळल्यानंतर ते सकाळी फेकून दिलं. आणि आता मस्त आहे छान अशा आपली हळद आहे ना मस्त एक जीव झाली आहे. आणि आता आपण हे काय करणार आहे, ही हळद पण आहे ना आता या रुमाला आणि सगळे हळद एका खापाची हळद पुसून घेणार आहे आणि मस्त एकदा 2-3 तास कैऱ्या सुकून देणार आहे. आणि मग पुढची प्रोसेस तुम्हाला दाखवतेच. मस्त कोरडे करून घेतलेलं म्हणजे सुकवून पण मस्त जाते. त्यानंतर त्या खापा सुकण्यासाठी आम्ही सर्व परातीत मांडून घेतल्या आणि त्या सुकायला ठेवून दिल्या. मस्त मोहरी घेतलेली आहे आणि मोहरी ना मी थोडी मिक्सरला थोडासा एक नॉर्मल गरका दिलेला आहे. म्हणजे पूर्ण सगट नाही, थोडं नॉर्मल गरका दिलेला आहे. आणि ना मस्त हिंग पण असा मस्त खड्याचा हिंग आहे तो थोडा बारीक करून घेतला आहे. बडीशॉप आहे त्याला पण थोडासा नॉर्मल गरका दिलेला आहे. आणि मेथीला पण थोडासा गरका दिला आहे. जास्त काही मेथी घेतली नाही आहे कारण मग कडू होतं. आणि मस्त लवंग घेतलेला आहे बघा. एक आपला पोहे खायचा चमचा आहे ना तेवढे लवंगा घेतलेले आहे. दालचिनी घेतलेली आहे आणि मिरे घेतलेले. आणि ही जी आहे ना आपली ही तिखट मिरची ना लवंगी मिरची मी दळून घेतलेली आहे. आणि ही आपली तरीची मिरची आहे. आणि मग गूळ घेतलेला आहे आणि लसूण ठेचून घेतलेला आहे. आता मी प्रोसेस करते, तुम्ही सगळे बघा. खूप छान होणार आहे आपलं लोणचं. चला तर प्रोसेसला सुरुवात करूयात. सर्वात पहिले जे मीठ होतं ना ते एका घमेल्यात पसरवून टाकलं. त्यानंतर त्यावरच मोहरी आहे ना ती पण सगळी पसरवून टाकली. त्यानंतर सेम प्रोसेसने बडीशेप नंतर मेथी, त्यानंतर आपण ज्या लवंगा घेतल्या होत्या ना त्या पण त्यावर टाकून घेतल्या. त्यानंतर मिरे आणि दालचिनी सुद्धा त्यावर टाकून घेतली. यानंतर आपल्याला जो लाल मसाला आहे ना तो आणि
ज्या आपण लाल मिरच्या बारीक वाटून घेतल्या होत्या ना, त्या पण त्यामध्ये ॲड करून घ्यायच्या आहेत. आणि आता आपण एक साईडला तेल गरम व्हायला ठेवलं होतं ना, त्यातलंच थोडंसं तेल घ्यायचं, हिंगामध्ये टाकायचं. हिंग चांगला तडतडला की मग तो आपल्याला त्यामध्ये ॲड करून घ्यायचा आहे. यामुळे हिंगाचा स्वाद छान उतरतो. त्यानंतर आपल्याला बारीक केलेला गूळ त्यामध्ये ॲड करायचा आहे. आता हे साहित्य थोडंसं मधनं बाजूला घ्यायचं आणि आपण जो लसूण ठेचून घेतला होता ना थोडासा, तो मध्ये टाकून घ्यायचा आणि त्यावर गरम गरम तेल ओतायचं, म्हणजे तो छान फ्राय होतो आणि त्याची टेस्टही छान उतरते. प्रोसेस तुम्ही बघू शकता की आम्ही कशी करत आहोत ते. आता लसूण थोडासा फ्राय झाला की त्यामध्येच आपल्याला अंदाजे हळद घालायची आहे आणि त्यावरही पुन्हा तेल ओतायचं आहे, म्हणजे हळदही आपली छान तळल्या जाईल. त्यानंतर आता थोडं थोडं करून सर्व तेल आपल्याला त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे, जेणेकरून मसाल्याला छान फोडणी बसते. तेलाचं प्रमाण साधारणतः 3 पावशेर इतकंही असेल, 1 किलोला कमी. थोडं थोडं करून सर्वच तेल आपण ॲड करून घेतलंय. तुम्ही बघू शकता की छान फोडणी बसली आहे. आता आपल्याला सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे दालचिनी ते सगळं मी कच्चंच टाकलेलं आहे, तळलेलं नाही टाकलं. कारण आहे ना, आपण कडक कडक तेल टाकतो ना आणि तळून घेतलं का ते पण तळून जातं आणि आपण गरम तेल ओततो ते पण तळून जातं, मग त्याचा स्वाद आहे ना जास्त नाही उतरत. तसं कच्च्या वस्तूचा स्वाद जास्त उतरतो. कारण आम्ही म्हणजे काळा मसाला करतो ना तरी पण भाजती नाही, कारण भाजल्यानंतर त्याचा स्वाद आहे ना कमी होतो. आता हे असं भाजून दाखव. मस्त तेल वर आलेलं आहे आपलं आणि मस्त खार पण एकदम भारी झाला आहे बा. अजून त्याच्यात खापा टाकायचे आपल्याला लोणच्याच्या. मस्त. आणि यावेळी ना मी लसूण वापरलाय ठेसून, मस्त त्याच्यावर कडक कडक तेल टाकलंय, म्हणजे मस्त वास पण छान आला त्याचा. जेव्हा तेल टाकलं तेव्हा लसणाचा सुगंध इतका छान आला होता. मग परफेक्ट झालंय आपला खार, मस्त झालाय. वास तर लय छान येतोय. रापल्यावर तर एकच नंबर होईल लोणचं. आणि आता याच्यात आहे ना मी खापा टाकते. मस्त आपला खापा पण छान झालाय, सुकलाय मस्त.
आणि लोणच्याला पाण्याचा एक थेंब सुद्धा नाही लागून द्यायचा ताई. आता थांबवून घ्या थोडं. आणि मस्त आता आपला खार पण छान झालाय ना. आता आहे ना खापा टाकलाय, आता मस्त कालून देते. असं कालून देते. असं मिक्स करून घेतलंय आता सगळं एकजीव. जास्त तेल पण आहे ना, लई जास्त तेल पण नाही पाहिजे, कारण लई तेल पण वर आहे ना. कारण आता तुम्हाला दिसतं ना बरोबर एकदम परफेक्ट झालं. आणि नंतर आपण बरणीत भरल्यावर ना सगळं तेल वर येतं. त्याच्यामुळे जास्त पण तेल आता टाकायचं नाही खारं हे करताना, कारण याच्याच भरपूर तेल उतरतं. आणि आता मिक्स करून घेतलंय मस्त, एकजीव मिक्स करून घेतलंय. मस्त झालंय आपलं लोणचं. आता आहे ना थोडा वेळ ना असंच ठेवणार आहे. आणि आता ठेवल्यानंतर पण आहे ना याच्यातलं तेल सगळं वर येणार आहे. आणि बरणीत भरल्यानंतर सुद्धा तेल भरपूर वर येणार आहे. म्हणजे आपलं तेल मापात झालेलं आहे.